तर नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं स्वागत करतो परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे हळदीचा शो आहे, पण आज जरा ग्रुप वेगळा आहे. म्हणजे तेच नेहमीचे आपण जे जास्त करून 2 ग्रुपचे काढतो ब्लॉग, ते एक तर रॉयल नाही तर युनिक. तर आज आपल्याला शो आहे युनिक बॉईजचा. आपल्याला शो आहे आज कल्याणमध्येच आहे, चिंचपाड्यात. तर आता चाललो आहे मी रस्त्यात. जरा आपल्याला एकविरा बीट्सकडून एक वस्तू घ्यायची. एकविरा बीट्सकडून म्हणजे पनेराकडून वस्तू घ्यायची आहे. सिम्बॉलचं स्टँड अटॅच वगैरे. तर निघतोय, चला बघू पुढं कसं काय होतं ते. भावांनो, हे बघा आपलं सामान युनिक बॉईजचं सामान लोडिंगचं काम चालू आहे. पोचलोय आपण साईजच्या इथं. हा बघा आपल्यासोबत आलाय. आल्या लगेच कामाला लागलाय. लाईट वाटतं ती. आणलं सगळं सामान खाली गाड्या. ओके, चला आता मी पण जरा कामं वगैरे करतो. तर बरं हा बोलत घ्यायला आला इथं आणि ब्लॉगच्या बहाणे काय कामं नाही करत असं लोक बोलत नाही, पण ते माहिती नाही असतं म्हणतलं मला. चला सामान वगैरे ठेवतो, बघू भेटू आपण पुढे. बाय बाय, टाटा, सी यू, लव्ह यू. ए बाहेर थांब रे, मला हे नाही माहित लोकेशन. गाण्या दादा, हाव आर यू? एनिमीचा हेड. आता निघाले आपण. हे बघा आमच्या गाडीवरती भोंगे दिलेत. अरे यांच्या गाडीवरती रोटो आहे. चला निघतोय, भेटू पुढं. भावना पोहोचलोय आपण इथं. रिक्षातून आता सामान अनलोड होत आहे. या बिल्डिंग वरती वाजत आपल्याला टेरेसला. ए गण्या थांब काढ. अरे भारी व्ह्यू भेटला रे इकडे. इथे ना 2 मिनिटं. या लोकांनी वाटतं की थाप पाडली वाटतं. येता थापचा पान डॅमेज झालाय थोडासा मागून. चला सामान वगैरे ठेवूया वरती. आता वरती टेरेसवरती चढवायचं सामान. हे गाणं इथे ना तेव्हा ना व्ह्यू बघा का बिल्डिंगचा व्ह्यू इथे कॅमेऱ्यामधून. बिल्डिंग नाही, भूत बंगला नाही वाटत. भूत बंगला सोडते. आंटी घाबरली बॅग एवढं मोठं घेऊन. मी तिला बोललो आता सगळं दुकानातलं सामान भरणार होतं. बॉडी आणली बोलायचं बॉडी. बरोबर ना भाई, एवढं माझं काम ठीक आहे ना. चला भेटू थोड्या वेळात. बघा ही बँजो पार्टीची मेहनत. त्यांना काय चालू आहे रे, लहान पोरांना असं काम. आपल्याला सामान काय मी स्टँड काय मी 2 स्टँड आधी जरा धंद्याला लाग बाळा. हा भाई एवढंच घेऊन जातो ना. जर हे टाक हे ठेव ना. आपण बेस वगैरे काहीतरी घेऊन जाऊ ना. जर जास्त बोललो ना. अरे मग हे 2 स्टँड. अरे तुला एवढ्या वेळचा बोलतो हे टाक, आपण काहीतरी इथलं घेऊन जाऊ. पळाला तो. इसे बोलते बाहुबली. हॅलो काय ह्यांनी लहान पोरांना धंद्याला लावून म्हणजे कामाला लावून स्वतः उभा आहे. एवढा मोठा घेऊन तू एकच घेऊन गेला. पोरांच्या हातात एवढं दिलं ते. तू काय शूट करतो देऊ काय
ते लोक शाणे झाले, वरती गेले ते वरतीच थांबले आता. अजून आता काय ते येत नाही का? आता मगाशी बोलला दोन्ही घेऊन जातो. युनिटची पिशवी आहे अजून. एकाला यायला लागल तरी पण. युनिटची पिशवी आहे, रोटो आहे, डफ टिंबाली आहे. हा कुठे गेलाय त्याला आम्हाला? जिथं पैठणीचा खेळ होतोय तिथं. कुठं? तू शाळा झाला सनदच्या बिल्डिंगचे. सॉरी दादा. पण आता एवढं सामान मीनी चढवलंय आजी एकदाच जाते का? ना रे गाण्या. एवढं सगळं सामान मीनी चढवलंय. हॅलो एवढं सामान मी चढवलंय हा टेरेस वर. ये देखो इधर का व्यू. पण व्यू बघू झाले व्यू नाही. पूर्ण बसती वाटते रे इथं. शी काय व्ह्यू नाही, फाचाडे पूर्ण. आज आपल्या सोबत कीबोर्डिस्ट बॉबी आहे. बँजो कोण लावते? तू लावतोय की तू लावतोय? आपल्या कॉलला ना अरे नव्हतं मी एकदा. दादाची एंट्री बघा. लय बरं वाटतं रे हॅरी तुला सामान उचलताना बघितलं तर. बोलू नको काय. थोड्या वेळात कमबॅक करतो काय? तिथे तू लोकेशनला पोहोचल्यावर बोलू. ते ठीक आहे. तू तिकडं कुठं पोहोचला पण फाउंटेनला? काय संबंध? लोकेशन हा पाठवणार आहे बघ. ए गाण्या चला ना, घ्या ना यार. तुमच्या कॉलेजचं स्टँड. मग तू बेस बांधून वाजवणार आहेस? तर गाईज आहे ना, मोठा आहे म्हणून आपण त्याला काय तुझ्या आहे ना गाईज, लई मोठा आहे. लई मोठा म्हणजे आपल्याशी जरा वयाने मोठा आहे, तर आपण त्याला कसं काय बोलत नाही ना. मग तो फायदा उचलतो. काय फायदा? असं तुला बोलायचं आहे? नाही रे दादा, अरे, कुछ बोलता नहीं ना माम. मजाक नहीं, बहुत फायदा उठाती है पब्लिक. अरे तो बेस वाला था, बेसचा स्टँड खोलू दे ना. अरे काय राहू दे. अरे फोनच नवीन आहे भावा, 15 आहे. बस चल, असे वियर्ड रिएक्शन नको देऊ. हॅरी तुझा बेस्ट पार्टनर कोण आहे आज माहिती आहे का? ए हा साहिल व्हॉइसमेल कधी घेतला? कोणाचा आहे म्हणजे कोणाकडून घेतला? काय पासवर्ड बघू रे. घेतला रे? अरे भावांनो, माझ्या भावाने नवीन मोबाईल घेतलाय. कोणता आहे रे? XR ना? 2128. ए हा सॉरी बरोबर आहे. ते एवढं पर्सनल नको विचारू रे. क्लॅरिटी भारी आहे रे. आता हा नुसते व्हिडिओज टाकल. मशीनचा पण कनेक्शन टाकावं लागेल ना आपल्याला. गोलवाला नाही, तो स्पायडर लागेल. एक फक्त सॉकेट ठेवा भावा. मध्ये काय काय लावशील? कुठे भेटेल? हार्डवेअर मध्ये. माझ्या एरियात एक दुकान आहे, तिथं भेटल. बाबा काय बोलतो? काय? माझ्या एरियात एक दुकान आहे, तिथं भेटल. हा घेतो ए चला सेटअप वगैरे आता उभा करू, मग भेटतो तुम्हाला. सगळा सेटअप आपला करून झालाय. युनिक बॉयजचा लोगो श्री गणेशाचा. तुला काय टोनची गरज आहे? कशाला खाडखुड ताशा वाजणार आहे. मला ताशा साहिल, मी थोड्या
थोड्या वेळाने ताशा वाजवतो. हा व्हिडिओ दे ना माझ्या फोनमध्ये. तर आम्ही व्हिडिओ बघतो मग भेटतो तुम्हाला. व्हिडिओ वगैरे आता बघून झाली आहे पिकअपची. हे बघा इथं चालू आहे सेटअप सगळा उभा झालाय. तिकडं हळद आहे. इथं आज राहुल दादा आपल्यासोबत वाजवायला गेले. घातली पहिली शिवी घातली यांनी ब्लॉग मध्ये. आणि गण्या दादा तो मगच बसून हे लावतोय भोंगे. अजून काय लागत नाही. वा रे वा. मग गट ना पैसे त्यांचे. हा ज्यांनी उठवलं त्यांचे पैसे कट ना. मग आधी सुरुवात का म्हणून मी थोडी बुलबुल आलाय. मग रोटोचा पान फुटला का मग मी देईल ना भरून. जर खारगुड करता ना कॉलला फुटला तर मी नाही भरून देणार. भरपाई सगळी कंटिन्यू भरपाई. दादा आपण मेंटेनन्स काय सगळं होणार सगळं. अरे भावा तू बेस वरती बसतो. क्या बात आहे. शिकव ना अरे मला पण. चुकला चुकला. साहिलचा भाऊ बिचारा एवढे काम करतो. भेटू आता वाजवताना डायरेक्ट. A few moments later.
पैकअप होरेला छे मतलब हो गयला छे. इथं आपला लीडचा बेस प्ले. अरे हा भाई मान्य आहे तुम्ही आयफोन घेतलाय. रील बघ कोणाची बघ. अमर दादा द म्युझिशियन. हे बघा हा इकडे आहे आणि इथं पण योच आहे अमर दादा. आमचा उपस्थित इथे असलेला सुमित मुत्तुंगे हा बघत उत्कृष्ट वादक उपस्थित असलेला आमचा असा आमचा उत्कृष्ट ब्लॉगर सुमित मुत्तुंगी ना सुमित मुत्तुंगी. तुला वाचता येत नाही वाटत दादा. काय ते मुत्तुंगी नाही मुत्तंगी आहे. मुत्तांगी मला हा मुत्तुंगी बोलला. अरे त्याला त्याचं कुठं ऐकतो त्याला स्वतःचा सरनेम लक्षात नाही राहत. तू सुमित ड्रमर टाकलंय म्हणून मी हा. विचारलं त्याला तो बोला मुत्तुंगी म्हणून मी काय म्हणलो. टाकलं कोणी सुमित ड्रामा मग त्याला काय विचारतो. मग तो बोलला मला त्याला सुमित त्याला संबंध येत काय. बोलतोय आम्ही यार. चले सामान काढा चला. अरे हा रोटो कोण खोलल. काढताना एवढा काय चिडतो. काय 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 Hi guys, welcome back to my channel. बस, नाच कर, नाच कर. बस 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 झालं आता नका खारखुर करू. द्या इकडं कांदे. बघा इथं अजून पोर आहेत. आज लई दिवसांनी हा भेटलाय. झालंय का काय मला कळत नाही. आता ह्याचा जरा पर्सनल मॅटर आहे म्हणून आपण जरा याला त्यामध्ये त्याचा रिएक्शन बघ. हा काढतो चला सामान वगैरे पॅकअप करून दे. उचल. तर भावांनो इथं हे बघा सिच्युएशन बघा कशी झाली. बिल्डिंग वरती कॉल होता. अरे तुला पुढचा दिसणार आहेत का शिड्या. अरे तुला त्या शिड्या दिसणार आहेत का. अरे तू चाललाय तसा. वरती सिग्नल दे त्या भोंग्यांचा. दे रे काहीतरी. काहीतरी हलकी दे मशीन दे ना. ए अरे सिच्युएशन बघा कशी झाली. अरे हा चल आलो बाबा फायनली आलोय खाली. त्याची फाटली. आता उतरवणार कसा. शेडांवरती बोलतो पिकाचूला बोलतो पिकाचूला. ए दुसरा बेस आहे. हा काय भाई तुझा काय रिव्ह्यू याच्यावर. खूप चांगला प्रवास होता. रस्त्यात थोडेफार अडचणी आले लाईटीचे मीटरचे. चांगला मग चल परत करू. तो कसा आणतो. चल ना लवकर. अरे मग तेच तर बघायला जायचंय. आज राहुल दादा हे भरतोय रिक्षा. एवढ्या दिवसानंतर भेटलो भाई तुला लय चांगलं वाटतं. मग काय चल 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 चलो चल ना. एवढा हसायला येत होतो ना. आला आला आला. हा बघा
ए गण्या तू कुठं चालला लद्दाखला चला अरे अरे हा लद्दाखला चाललाय का बाईकवर परवा लदाखलाच जायचं आपल्याला. काय करायचं? परवा अलिबागला जायचंय असं नाही जायचंय ना बेस वगैरे घेऊन तो चिपकला बघ त्यालाच नाव काय घेतलं औषधचं ए तुला घरी नाही जायचं श्रेयशात आज मम्मी नाही मारणार मग काय बोलला दुखायला लागला रे हे लोकांचे थोबडे बघून बघून बोर झालं आता अरे भाई मी गोरा आहे रे रे अरे चंद्र जास्त शाईन करताना दिसला ना मग हे होतं नजर लागते रात्रीचा चंद्र ए काय काळा ना रात्रीचा चंद्र थोडासा डल दिसतो येस ब्रो बघ तो चंद्र दिसतच नाही सिच्युएशन सिच्युएशन हा मग मला काय हरी समजला का तुझ्या याला चापाटच देईल तो इथंच आहे दादा काम करतो इथं अंधारात चला सामान वगैरे आता भरू भेटू पुढं सो गाईस आता आपलं सगळं सामान वगैरे भरून झालंय माझी गाडी जरा साईल घेऊन गेला बाहेर जायचं होतं त्याला मेडिकल मध्ये काय काय सीट लाव का अशी सीट मागच्याला लय भारी वाटल भावा तू इथं गाडी लावलेली इथं काय लिहिलं ते वाचलं नाही इथं जर सोसायटी बाहेर वाहने लावण्यास हवा काढण्यास येईल बघ हवा आहे का बघ अरे जर सोसायटीचेच असले तर उगाच मार गौरे लोकांचा चल झापडत देईन मी डायरेक्ट कशाला खरंच भाई मी जर गाडी थांबली तर मी डायरेक्ट साईडला बोलत माझ्या गाडीवरती निघून जाईल चला भावांनो गुड नाईट स्वीट ड्रीम आता काय लव यू पण बोलतो चल ना यायला बिस्किट लावली भाई गार वाटायला लागली सुमित तर भाई कोणाच्या घरचं काम करायचं असेल तर इकडून विटा घेऊन जा पप्पाच्या ह्याच्यात ना आपल्या माझ्या नाहीत ना म्हणून तर त्यांनाच घेऊन जा बोलतोय तर मी नसतं दिल्या नाईट क्रिकेट बॉल टाकतोय भावांनो रात्रीच्या जर तुम्हाला गाडी चालवायची आहे तर माझा ऐका गाडीत नका चालू विषय संपला थंडीचा जर कधी फटका लागला चुकून विषय संपला त्यात जर तुम्ही वाजवणारे कोण बघत असाल तुमचा मजबूत नुकसान होणार आता डिसेंबरमध्ये जास्त कोणाला शो नाहीत पण तुम्हाला असले तर मला तर नाही जाऊन सांग जगाला सांगता अरे जगाला सांगा बापू माझा भीमराव जाऊन सांग सांग रे जाऊन सांग का हे बघ फोन मध्ये इथं असं वाटतंय लाईट आहे आम्ही येताना इथून आलो माहिती काय नाही बेकार जागा नाही जागा रे तिथं साईडला तिथून आलो आम्ही येताना शॉर्टकट थोडी बेकार जागा ना भाई कुठं असं गटराचं पाणी त्या रस्त्यावर इथं तू काय भंडे का रे कोणता नशा केलाय टाकणारे काय काय 150 रुपया कुठं चाललं नशा पाणी करायची आपल्या मित्रांनो मित्रांनो फालुदा आला ओनली फूड प्रियर लहान पोरगा आहे
जा रे ले बच्ची वाटला जाता तो हे बच्चे. आज तो बंदीकडे होता बरं वाजवायला बाई. अरे याला वाहून दे. बघा इलेक्शन चालू आहे पण काय डेव्हलप तर काहीच नव्हते रस्ते. वॉच पण नाही आहे का मी 18+ आहे वोटिंग कार्ड आहे. 18+ आहे. तर आपण आलो इथं गाण्याच्या बिल्डिंग मध्ये. आता तुला काय बोलू. चुकी झाली आमची. हा आमची मारू नका. गुड बॉय. चल पाया पड. हे तुझ्या आहे तर सामान वगैरे गाड्याचं काम चालू आहे. इथं पण हाच आहे का बेस उचलणारा. अरे उचल सामान. बॅग सोबत उचल ना. चल ना भाई तू मेन पार्ट आहेस यार माझ्या ब्लॉग मधला. माझा खास माझा एकदम जीवा प्रिय मित्र आहेस तू. जास्त झालं ना. जायची का तुझी. हट कोण तू भावा. हा हागला काय मी मुततो पण मैत्रीवर. चालेल आता हे पण टाका. टाकेल ना भाई. मुथलास मित्रा. मुथला नाही का मुथला. ह्याची टायपिंग कधी बघ आला तू. ह्याला मेसेज कर चुकून. एवढा वैतागशील ना तू. हा त्याच्यावर बेकार आहे. त्याच्यावर बेकार नाही. कधीतरी होतं. नॉर्मल हा नाही. मराठी शब्दांना होतं. चल ना उचल ना बेस. हा हे पण घेतो. निघाला का मागून. अंधारामुळे दिसत नाही रे काय. जर आपण तिथं उजाडात जाऊ ना तिथं दिसत. चलो गाय तू शाना झाला वाटतं. काय नाही दिसत आहे. माहिती अंधार एवढा काय दिसणार. आता दिसल. हॅरी अय बाहुबली तुझे गेटच नाही खोलला. जाणार कसा. नाही खोलला रे. जग जाते ना. लात घालील गांडीवर. चल दरवाजा खुद पूछता है. काय काय क्या पूछताय. चला अंदर. आताशी 4 शिड्या चढलाय. तिसऱ्या माळ्यावर. तिसऱ्या माळ्यावर. एवढं वजन मी पहिले फिरलो असतं तर आर्मीत असतो. सिलेक्शन झालं असतं तुझं. बाबा दुसरा बघ. चालेल काय चालू आहे. गाण्या सरक ना. त्याचा बघा काय चालू. हॅलो भावा. हा बोल ना भावा. आयफोन वरून बोलतोय भावा. अरे ठेव आयफोन वरून बोलतोय. गाण्याच्या घरी आहे. गाण्या
दादा मी काय म्हणतो त्या दिवशी तुझी स्लीपर तुटलेली होती, तू तर जरा चेक केलं का? तुझी स्लीपर तुटलेली स्पार्क्सची. हा स्पार्क नाही रे, स्पार्क. आता कोण घालून जाणार आहे अजून? हे बघ याचा मोठा भाऊ तिथं बोलतो गण्याची स्लीपर आहे बोलतो, आता आशिष जाऊन ठेवून देईल वरच्या वरती, नंतर लय शिव्या घालायला बोलतो मला. बघितलं घातली, मला माहिती ना त्याचं नाव घेतलं तर शिव्या घालणारच आहे. सँडल पण तुटले. काय करू मित्र तसं तर मला पण असं वाटतंय रे मैताला आले. मान खावं लागतं. अरे मला पण असं वाटतंय मैताला. बरोबर आहे, मग इथली जागा खाली ठेवली, बाकी सगळीकडे बसलेत. Dead body येतं. गाडीवर गेली. हे जायला का आपल्याला मला? चांगला होता बिचारा. पाण्याकडून नाही, हा पाण्याकडून ना सिम्बॉलचा अटॅच सिम्बॉल आणि त्या अटॅचला लावणार तो स्टँड. सिम्बॉल का त्याचा? ती मी रोटोच्या ह्याच्यात नाही, ती काय माहिती नाही मला. मी जी लावलेली ती मी रेडवाल्या रोटोच्या ह्याच्यात टाकली. आणि वन आहे. हा हा काय बडबडतोय तू? तू पण तो झाला वाटत. कोण? हा ना बिचारा गेला. चांगला होता बरं झाला गेला. हे बघ मी दिसतोय तिथं मस्त मांडी घालून बसले. रड 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 भावा रड, तुझा खर्च उचलायचा तो. आता तू अरे रात्री आता तू फिरणार कोणासोबत? संध्याकाळी 7 वाजता तो माझा खर्च उचलायचा. संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता मी त्याला उचलायचो. आणि आता 10 वाजता सगळे उचलले. 10 वाजता मला घरचे उचलायला यायचे. काय दिले का नाही पैसे? कोणते? मला विचारा फोन करून. दिले हा? कसले? एवढं येतोय? तेच ते काम करायला गेले. एवढं येतोय का? हा बघ ना, 2 फोन आहे. अरे हा माझ्याकडे आयफोन आहे ना. हे सिरी थांब जरा. हे श्री साई. आता सिरीनीच लावायचा का फोन? असा ना लावायचा नाही ना. आतापर्यंत त्याच्या नावाने रडा होता, आता नंबर सेव्ह नाही. हे सिरी कॉल साइन ब्रो. हाय हाय. आहे तो इज्जत आहे काय? इज्जत आहे बाबा. बाकीची. ब्लॉग चालू आहे. हे त्याला बोल आयफोन वरून बोलते, बोल आयफोन वरून. कुठे? आवाज येतोय का? तर गाईज आता मी आलो माझ्या घराच्या इथं. हे बघा इथं माझी गाडी आपण इथं पार्क करतो मी रोज, म्हणजे जसं की तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही माझी हालत बघून तर सांगू म्हणजे तुम्हाला समजूच शकतं की माझी हालत किती खराब झाली आहे. आज आपण पूर्ण 7 ते 12 आपण कंटिन्यू वाजवलं आहे, कारण की पब्लिक पण नाचणारी होती, तर आपल्याला पण काय वाजवायला हरकत नाही, आपल्याला पण अजून एन्जॉयमेंट भेटतो. तर आपण आजचा ब्लॉग आता मी इथंच एंड करतो आणि धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल.